हॅलो, मचमाडमध्ये सगळ्यांचं वेलकम आहे. मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. उद्या 28 एप्रिल 2026 माझ्या यूट्यूब चॅनलला 1 वर्ष कंप्लीट होणार आहे. आणि याच दिवशी मागच्या वर्षी मी या चॅनलला सुरुवात केली होती आणि आज मी खूप खुश आहे. ज्या गोष्टी मी ठरवल्या होत्या, ज्या गोष्टी मी विचार केला होता, त्या गोष्टी मी करत आहे आणि मला त्याचा रिस्पॉन्स नाही भेटत, ह्याबद्दल मला दुःख वाटतं आहे. पण मी खुश आहे. मी ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या मी करते आहे. त्याच्यावरती विचार नाही करत आहे. बस मी प्रॅक्टिकली त्या गोष्टी करते आहे. मला खूप मजा येते या गोष्टी करताना, व्हिडिओज अपलोड करताना किंवा इथे शेअर करताना, रेसिपीज बनवताना, त्या एन्जॉय करताना. 28 एप्रिल 2025 रोजी मी पहिली रेसिपी अपलोड केली होती, ती पाणीपुरीची होती. उद्या 28 एप्रिल आहे आणि मी पुन्हा ती रेसिपी अपलोड करणार आहे पाणीपुरीची. 1 वर्ष झालं मी पाणीपुरी खाल्लेली नाही आहे आणि मला खूप क्युरिओसिटी होती, मी कधी पाणीपुरी बनवते आणि कधी मी एन्जॉय करून इकडं व्हिडिओ शेअर करते आहे. 1 वर्ष इझी नव्हते, खूप स्ट्रगल होता ह्याच्यामध्ये. रोज तोच विचार की उद्या कोणती रेसिपी अपलोड करणार, उद्या काय नवीन बनवू. बट केलं मी एन्जॉय केलं आणि खूप विचार करत 1 वर्ष कसं कंप्लीट झालं, कसं त्या रेसिपीज मी अपलोड केल्या. पहिल्यांदा मी एडिटिंग नव्हती करत, नंतर मी एडिटिंग सुरुवात केली. परत मग मी थोड्या गोष्टी अपग्रेड करत गेले. एन्जॉय खूप केला मी ह्या गोष्टींचा. नवीन रेसिपीज अपलोड करत नवीन रेसिपीज पण मी खाल्ल्या. खूप एन्जॉय केला. मी खूप फूडी आहे आणि मी अशाच नवीन अजून रेसिपी अपलोड करत राहीन. फक्त तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला शेअर, कॉमेंट आणि लाईक्स. खूप रिग्रेट वाटतो आहे मला, थोडासा खूप, म्हणजे तेच 50-50. अर्ध खुश आहे मी आणि अर्ध दुःखी आहे मी. 1 वर्ष होत आलं माझ्या यूट्यूब चॅनलला, पण रिस्पॉन्स काहीच नाही आहे. ना यूट्यूबकडून आहे, ना व्ह्यूवर्सकडून आहे, ना सबस्क्रायबर्सकडून आहे. माझे सबस्क्रायबर्स 100सुद्धा कंप्लीट नाही झाले 1 वर्षामध्ये. 365 दिवसामध्ये ॲटलिस्ट अर्धे तरी सबस्क्रायबर व्हायला पाहिजे होते. आपण ही व्हायरल कलिंगडाची रेसिपी ट्राय करणार आहोत. जाऊ दे ते सबस्क्रायबर 1 इयर अँड ऑल जे पण आहे. कलिंगडावरती जे नाव कोरायचं जे आहे, हे लहानपणी मला खूप आवडायचं. मी अशीच कलिंगड आणला की नाव कोरत बसायचे आणि नंतरच त्याला कट करून खायचे. ती एक वेगळीच मजा होती. आणि लहान मुलं जसं आईस्क्रीमला डिमांड करतात आणि असंही आता समर्स चालू आहे, उन्हाळा चालू आहे आणि खूप गरमी होते. कलिंगडात खूप पाणी असतं, 70% पाणी असतं, 70 ते 80%. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. कट्स करायचं आहे क्यूबमध्ये, तुम्हाला जे शेप हवं आहे त्यामध्ये त्या शेपमध्ये. त्यानंतर मीठ, बोन मिठाचे लहान मुलं खातात, त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. मी उद्या परवा शेअर करेन तुमच्याबरोबरती. मस्त त्याला कोटिंग करायचं आहे. डीप फ्रीज करा किंवा असंही खा, खूप टेस्टी लागतं. एन्जॉय करा. तुम्हाला हवे ते शेप बनवा, हवे ते तुम्ही वरून पावडर्ड फायनली मसाले आहे ते यूज करा. खूप टेस्टी लागतं. आता याचे 2 कट्स करून बेस्ट आहे. आईस्क्रीम वगैरे ते पाम ऑइल खाण्यापेक्षा सर्कलवाला कट करून त्याचा आपण त्रिकोणी कट करून घेणार. जसं आपण आईस्क्रीम बघतो तसं तुम्ही कोणताही कट करू शकता, कोणत्याही शेपमध्ये. आणि नंतर त्याला खाली स्टिक लावायची. वरतून आपण थोडेसे मीठ ॲड करणार आहे आणि लाल मिरची पावडर. अगर तुम्हाला जास्त तिखट नको आहे तर तुम्ही फूड कलर पण अप्लाय करू शकता. मीठ आणि लाल तिखटाबरोबर तुम्ही पाणीपुरी मसाला किंवा चाट मसालाही ॲड करू शकता, कारण की कलिंगड चटपटा व्हावं म्हणून. आणि हे तुम्ही एन्जॉय करू शकता. समोर खूप टेस्टी लागतं. मीही ट्राय केलेलं आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला ही आयडिया कशी वाटली. आणि लहान मुलं आईस्क्रीम मागतात ना, तर त्याच्यावरती हा ऑप्शन खूप मस्त आहे. नक्की ट्राय करा. मीठ आणि तिखटाबरोबर तुम्ही जर पाणीपुरी मसाला किंवा चाट मसाला ॲड केला असेल तर खूप सुरेख लागणार आहे. हे बघा किती छान दिसतं आहे. असं वाटतं आपण आईस्क्रीम घेतलेलं आहे, ते 5 रुपयाची कांडी जी लहानपणी आपण खायचो तसं दिसते काहीसं. आणि दुसरी गोष्ट, हे त्याला थोडंसं फ्लिप करायचं, असं पाणी सुटलं पाहिजे तोंडाला. रेसिपीज ट्राय करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, लाईक करा आणि उद्या भेटूयात. बाय बाय.